नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांचा परभणी जिल्हा कार्यालयावर भव्य सत्कार. परभणी दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी 3 वाजता परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा कार्यालयात रुग्ण हक्क संरक्षण समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, मराठवाडा संघटक रहीम शेख, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, तालुका अध्यक्ष युनुस कच्छी, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे, वंचितचे कार्यकर्ते फिरोज पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते असले आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांचा परभणी जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी रुग्ण हक्क संरक्षण समिती सदैव कार्यरत असून परभणी जिल्ह्यामध्ये अनेक रुग्णांच्या मदतीचा हात देण्यात आला आहे. रुग्णांचे प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत, याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कमिटीमध्ये सदस्य वाढवण्याचे आवाहन केले व रुग्णांची प्रश्न सोडवण्यातही आपण मदत करावी असेही आवाहन केले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आपण सर्व मिळून या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. विमा तुझ्यामुळे आणि या परभणीमध्ये जे माझे काही सहकारी बांधव आहेत रुग्ण हक्क संरक्षण समितीचे, यांनी कोटी लोकांना जीवदान देण्याचं कार्य केलं. यातच खरा आम्हाला आनंद आहे. कारण एकीकडे असंख्य विरोधक आहेत. आम्हाला प्रत्येक पाऊल टाकला की आम्हाला काम करण्याकरता प्रशासकीय असतील, शासकीय असतील आणि आमचेच काही समाज बांधव असतील, हे आमच्या सहकार्याला विरोध करतात. त्या विरोधालाही न जुमानता अहोरात्र रात्री 12-1 वाजता जरी कॉल आला आमच्या एखाद्याला रुग्णसेवकाला, तरी ते ताबडतोब जाणार. त्या ठिकाणी ब्लड जर अवेलेबल नसेल तर ते ब्लड अवेलेबल करणार आणि त्या समोरच्या रुग्णाचा प्राण वाचणार. एवढं पुण्य या माझ्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या परभणी जिल्हा टीमने उचललेलं आहे. म्हणून याचं करावं तेवढं कार्यगौरव कमीच आहे आणि याही पुढे याच्याकडून अशीच अपेक्षा राहील. थोडी टीमची प्रगती, थोडी लोकसंख्या वाढवली, थोडंसं टीमचे सदस्य वाढवले तर अजूनही आम्हाला खूपच आनंद होणार आहे. महाराष्ट्राला परिचित असलेले रुग्णांच्या न्याय हक्कासाठी पाहायला दिल्ली राहून आमचे आदरणीय संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुळे साहेब यांचे निकटचे पदाधिकारी त्यांच्या आदेशावरून आज आमचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. रुग्णांच्या न्याय हक्कासाठी ते सदैव काम करत असतात. त्याच अनुषंगाने ॲडव्होकेट निलेशजी करमुळे साहेब यांनी त्यांना आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना भेटी देऊन, कार्यालयाला भेटी देऊन तेथील रुग्णासंदर्भातल्या काही ज्या अडीअडचणी आहेत, पदाधिकाऱ्यांच्या काही अडीअडचणी आहेत, त्या समजून घेऊन त्या सोडून जास्तीत जास्त रुग्णांना कसा फायदा होईल रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या मार्फत त्यांनी तो आढावा घेण्यासाठी आज परभणीत आलेले आहेत. कालच एक पत्र निघलं की त्या पत्रामध्ये असं नमूद केलं आहे की जे काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काही ट्युशन्स असतील, फीस असतील, तर लहान लेकरांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे फीस डॉक्टर्स किंवा त्याच्या टीमकडून आकारले जात आहे. हे कुठंतरी भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. हे भ्रष्टाचार उघडकीस करण्यासाठी आमचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट निलेशजी करमुळे सर यांनी मोलाचं पाऊल उचललेलं आहे. त्या संदर्भातच प्रचार प्रसार जास्तीत जास्त होण्यासाठी आमचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यामध्ये आले. त्यांनी परभणी जिल्हा कार्यालय रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या कार्यालयाला भेट दिली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष गणेशजी गाडे, मराठवाड्याचे प्रसिद्धी प्रमुख शेख रहीम सर, आमचे परभणी जिल्ह्याचे लाडके तसेच पत्रकार लोकसंपर्क पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष तसेच रुग्ण हक्क संरक्षण समितीचे रुग्णसेवक दिलीपजी बनकर सर, आमचे वंचितचे कार्यकर्ते फिरोज पिंजारी साहेब, खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे
रुग्ण हक्क संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव आमचे युनुसभाई कच्ची, वंचितचे कार्यकर्ते आशय साहेब, सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज म्हणजे शिवाजीराव चव्हाण यांचं मात्र परभणी जिल्हा कार्यालयाचे आगमन झाले, त्याबद्दल आपण खूप अभिनंदन करतो. आपण आलात, आपण कार्याचा आढावा घेतला, त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद करतो. निश्चितच आपल्या या जो आपला जो दौरा सुरू केला आहे, दौऱ्या दरम्यान निश्चितच रुग्णांना जास्तीत जास्त कसा न्याय मिळेल यासाठी प्रतिनिधी आम्ही पण आपण दिलेल्या आदेशाचं पालन करून परभणी जिल्हा व मराठवाड्यामध्ये कसं काम करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. थोडा अध्यक्ष साहेब, यानंतर जे आमचे संस्थापक अध्यक्ष निलेश करमुडी साहेब यांनी जो संदेश पाठवलेला आहे, जो संदेश व्हायरल केलेला आहे की 5वी पासून SSC आणि HSC बोर्ड, नीट, जी इत्यादी सर्व ट्युशन आणि कोचिंग क्लासेसचा फंडा विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले मिळाले तर फक्त आम्ही लक्ष दिले, आम्ही अभ्यास करून घेतला म्हणून आम्ही आणि फक्त आमच्या कोचिंग क्लासेसमुळे ते संपादन केले. आणि जर का मार्क्स चांगले नाही मिळाले तर फक्त विद्यार्थी आणि पालकच जबाबदार, फक्त यशाचे मानकरी अपयशाचे नाही. रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने असा फतवा काढण्यात आलेला आहे की अशा कोचिंग क्लासेसवर त्यांची चौकशी करून त्यांना आपण विचारलं पाहिजे. असं मी रहीम शेख, हिंदू मराठवाडा संघटक, आज परभणी जिल्ह्याचा दौरा काढला आहे. मराठवाडाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण सर यांनी आज या ठिकाणी कार्यालयामध्ये त्यांनी आढावा बैठक घेऊन यांनी सगळं विचारपूस करून त्यांची पाहणी केली व त्यांचे सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. एवढं बोलून मी थांबतोय. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.